नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट भरती निघाली 2026 ची. म्हणजे बेस्ट मुंबई भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे बस वाहकचं इथं पद असणार आहे. टोटल इथे जर बघायला गेले बस वाहकमध्ये तर 364 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी उत्तीर्ण आपण असाल आणि आपल्याकडे बस वाहक परवाना बिल्ला असेल तर आपण अप्लाय करू शकतात. ओके. मुंबई आपलं नोकरी ठिकाण असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, अशी इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे बेस्ट उपक्रम असणार आहे. बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात आलेली आहे. आता बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक या पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बलदृष्ट्या घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक, अराखीव प्रवर्गामधील उमेदवारांकडून रिक्त असलेली पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. सदर अर्ज बेस्ट उपक्रमाच्या जी वेबसाईट दिलेली आहे bestundertaking.com या संकेतस्थळावर रिक्वायरमेंट या शीर्षकाखाली दिलेल्या लिंकवर जाऊन भरता येतील. बस वाहक पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची कालावधी दिलेली आहे. दिनांक 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे असणार आहे मित्रांनो. ओके. आता जे पद असणार आहे एकच पद आहे. बस वाहक पदासाठी भरण्यात येणारी एकूण पदे जी आहे 364 पदांसाठी ही भरती आहे. आरक्षित पदसंख्या दिलेल्या आहे कॅटेगरीनुसार. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये एस-टी कॅटेगरीला 34 पदं असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी एस-टी कॅटेगरीला 22 पदं असणार आहे. विमुक्त जाती करिता 6 जागा असणार आहे. भटक्या जमाती ब करिता 6 जागा असणार आहे. भटक्या जमाती क करिता 10 जागा असणार आहे. विशेष मागास प्रवर्गाला 5 वॅकन्सी असणार आहे आणि इतर मागासवर्गीयांना 67 वॅकन्सी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी 36 वॅकन्सी असणार आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी 36 वॅकन्सी असणार आहे आणि अराखीवसाठी 142 वॅकन्सी असणार आहे. अशा 364 पदांसाठी ही भरती आलेली आहे. आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र उमेदवाराकडे कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून. ओके. 2 नंबरला दिलेले शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक अर्हता. आता माध्यमिक शालांच्या परीक्षा म्हणजे 10वी पास असणे गरजेचं आहे. 10वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% गुण जर आलेले असेल तरच आपण अप्लाय करू शकतात आणि गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर परीक्षा उच्चतम परीक्षा किमान 100 गुणांची 50 गुणांचा मराठी विषय निम्न स्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मराठी विषयामध्ये आपल्या 100 पैकी 50 मार्क पाहिजे 10वी मध्ये असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTI कडून महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले न्यूनीकरण केलेला वाहतूक परवाना आणि बिल्ला म्हणजे आपल्याला बिल्लाला आवश्यक आहे याच्यामध्ये बेज. ओके. आता वयोमर्यादा दिलेली आहे दिनांक 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 पेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43 पेक्षा जास्त नसावे. शारीरिक अर्हता दिलेली उंची जी असली पाहिजे आपली 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि कमाल आपल्याला 178 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी असं सांगण्यात आलेलं आहे. वजन आपल्याला 45 किलो असणे आवश्यक असणार आहे. आता वेतन जर बघायला गेले वेतन श्रेणी भत्ते दिलेले आहे. जे की तुमचं मूळ वेतन असणार आहे 22,060 रुपये असणार आहे. प्लस आपला महागाई भत्ता असणार आहे. प्लस आपले घर भाडे भत्ता असणार आहे. प्लस वैद्यकीय भत्ता, प्लस गणवेश धुलाई भत्ता, तसेच रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता आणि उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा दिलेली आहे. ओके. एकत्रित अंदाजे रुपये दिलेले 36,000 रुपये पगार आपल्याला भेटू शकतो. हे सगळे आपल्याला बेनिफिट्स ह्याच्यामध्ये ऍड करून. ओके. सगळे भत्ते ऍड करून. प्रत्यक्ष यादीची कालमर्यादा दिलेली आहे. उपरोक्त निर्देशनामध्ये अनुशेषाची पदे भरणे
भरेपर्यंत अथवा कमाल 2 वर्ष कालमर्यादेपर्यंत 2 वर्षाचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षा यादी बाद करण्यात येणार आहे. 2 वर्षापर्यंत तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये राहू शकतात. जर कधी 2 वर्षामध्ये पद खाली झाले तुम्हाला त्या प्रतीक्षा यादीमधून घेऊ शकतात. आता बस वाहक पदासाठी संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी म्हणजे सीबीटी टेस्ट असणार आहे. या प्रकारची असेल जी की आपण आता खालीलप्रमाणे बघूया. अंकगणितचे असणार तुम्हाला प्रश्न. त्याच्यानंतर 2 नंबरला सामान्य ज्ञानवर चालू घडामोडी, 3 नंबरला मराठी भाषा ज्ञान मराठी व इंग्रजीमध्ये. ओके. प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी 10 गुणांची असणार आहे. चाचणी परीक्षेत पात्र ठरल्यास वरील प्रत्येक विषयांमध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. लक्षात असू द्यायचं आहे. परीक्षा शुल्क जे असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये असणार आहे. राखीव प्रवर्गासाठी इथं 900 रुपये दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज दाखल करताना भरणा केलेली भरती प्रक्रियामध्ये शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. लक्षात असू द्यायचे आपल्याला परीक्षा फी परत मिळणार नाहीये. आता निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्त बदली तत्वावर बदली बस वाहक म्हणून करण्याकरिता येईल. ओके. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम वर्तणूक उपस्थिती सेवा बिलेख त्याच्यानंतर इत्यादी अधिक राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्त केली जाणार आहे. ओके. आता सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव पूर्णतः अंशात रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट उपक्रम राखून ठेवलेले आहेत. तसेच उमेदवारांनी बस वाहक पदावर निवड करण्याचे सर्वस्व अधिकारी महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम निवड अधिकारी यांची राहतील. आता ठिकाण असणार जो मुंबई तुमचं असणार आहे. ओके. आता महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन मेथड असणार आहे. आता नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला सांगून देतो. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संख्या लक्षणीय असल्यास संगणक आधारित परीक्षा सीबीटी टेस्ट एकापेक्षा जास्त सत्रात घेतली. जर मल्टिपल शिफ्टमध्ये असेल तर वेगवेगळ्या सत्रांमधील काठिण्य पातळामध्ये समतोल राखण्यासाठी याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला मेन स्टँडर्ड डिव्हिजन मेथड दिलेले आहे. म्हणजे याचा वापर करून गुणांची सामान्यीकरण आपल्याला प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे. जोडपत्र ब मधील अधिकृत सूत्र फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. कठोर दंडात्मक फौजदारी कारवाई दिलेली आहे. जर तुम्ही आता याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराच्या चुकीची किंवा खोटी माहिती देणे, टोळगेगिरी करणे, परीक्षा कक्षात किंवा बाहेरील गैरवर्तन करणे अथवा वशिला लावण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला उमेदवारी रद्द करण्यात येईल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे. नावात बदल असल्याचा शासकीय प्रमाणपत्र लागणार आहे. विवाहामुळे किंवा इतर कारणामुळे ज्या महिला व उमेदवारांच्या मूळ नावात बदल झालेला असेल त्यांनी नावात बदल झाल्याच्या राजपत्र ग्रॅज्युएटेड किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. नाहीतर तुमची उमेदवारी पण रद्द होऊ शकते. ओळखपत्र सोबत घेऊन जायचं. एक आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण तुमचं एक्झामिनेशनच्या ठिकाणी मूळ ओरिजिनल आयडी प्रूफ आणि थेरॉस्कॉपी घेऊन जायची आहे. कागदपत्रांमधील विसंगत दिलेली ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती प्रत्यक्षात पडताळणीच्या वेळी सादर केलेली मूळ कागदपत्रे यामध्ये काही फरक किंवा विसंगत आढळल्यास उमेदवारांची तात्काळ रद्द करण्यात येईल. ओके. निवड रद्द करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता परीक्षा केंद्राबाबत अंतिम अधिकार दिलेला आहे. उमेदवारांनी मागणी केलेल्या परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही केंद्र देण्याचा किंवा प्रशासकीय कारणास्तव केंद्र बदलण्याचा अंतिम अधिकार उपक्रमाकडे राखून ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे नॉर्मलायझेशन मेथड. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही बघू शकता नॉर्मलायझेशन मेथड. ओके. अशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे. 364 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे आणि 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याचे आहे. सरळ सेवा भरती असणारे, परमनंट भरती असणारे आपल्याला सुवर्ण संधी आहे. ज्याच्याकडे बॅच बिल्ला असेल त्यांनी इथं अप्लाय करून घ्या. लवकरात लवकर सुवर्ण संधी करून घ्या. ओके. मुंबईमध्ये बेस्टमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी असणार आहे. ओके. तर कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही PDF फाईल बी डाउनलोड करू शकतात मित्रांनो. ओके. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब वॉचिटसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.